संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचा दौंड तालुक्यातला पहिला मुक्काम यवत या गावी आणि जिथं मुक्काम होतो ते काळभैरवनाथ मंदिराच्या पश्चिमेला काही अंतरावरच वैष्णवांच्या सेवेसाठी चरण सेवा नावाने काही स्टुडंट्स विद्यार्थी इथे काम करतात आणि या स्टुडंट आणि या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असणारे दोन डॉक्टर आपल्या बरोबर आहेत। एक डॉक्टर समीरजी कुलकर्णी आहेत आणि डॉक्टर भरतजी खळदकर आहेत। डॉक्टर साहेब, ही सेवा तुमची चरण सेवा म्हणून सुरू आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? वैष्णवांच्या संदर्भात तुमच्यात काय आदरभाव आहे? संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा हा कायमस्वरूपी एक आधारभूत धरलेला असतो। तर तेच गोष्ट मी समोर ठेवून आज आमच्या नर्सिंग कॉलेजचे सुश्रुत इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजचे आहे दौंडमध्ये, तर त्याचे 80 विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि जे पण काही वारकरी इथं प्रवास करतायत, पायाने चालतायत, तर त्यांचे हे चालून आजचा हा जो दिंडीचा प्रवास असतो तो अख्ख्या दिंडीला सर्वात मोठा लांबचा पल्ला जवळजवळ 30 किलोमीटरचा पल्ला असतो, एका दिवसामध्ये चालतात। तर ह्या त्यांचे जे काही पायाचं दुखणं असतं तर आयुष मंत्रालयातर्फे दिले गेलेलं आयुर्वेदिक तेलाने त्याचं मालिश करून त्या सर्व वारकऱ्यांचं दुखणं जे आहे हे कमीत कमी करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतो। हे आमच्या हातनं, आमच्या विद्यार्थ्यांच्या हातनं जी काही ह्या वारकऱ्यांची जी पांडुरंगाची सेवा होतीये त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। मुख्यमंत्री सहायता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आम्हाला हे सगळी सेवा करण्यासाठी म्हणून संधी दिली जाते। तर विद्यार्थ्यांच्या वतीने व आमच्या नर्सिंग कॉलेजच्या वतीने मी शासनाचे आभार मानतो। तसेच अशीच हे वारकऱ्यांची सेवा करायची संधी आम्हाला मिळू द्या आणि जसं आता ही सेवा सुरू होऊन 2च वर्ष झाली, ही सेवा करता करता आम्हाला शासनाला असं काही सुधारणा लक्षात येतात। आता गेल्या वर्षी फक्त हाताने मसाज करत होते, आता यावर्षी मशीन ऑपरेटेड मसाजर देखील आणलेले आहेत। त्याच्यामुळं ह्या वारकऱ्यांची खूप जास्ती चांगली ॲक्युप्रेशर सारखं ते काम करतं। अशा प्रकारे दरवर्षी काही सुधारणा आम्ही करत जाऊ आणि वारकऱ्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करू। धन्यवाद। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशा इच्छेप्रमाणे खऱ्या अर्थानं मानवतेची सेवा करण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आपल्या इथं पाहिलेला आहे। इथे डॉक्टर भरत खळदकर आपण त्यांच्याशी संवाद करतो। डॉक्टर साहेब, जगामधला हा अद्भुतपूर्व सोहळा आहे। जात धर्म पंथ सोडून लोक एकमेकांना चरण स्पर्श करून माऊली या नावाने गेनबा विठोबाचा आणि जगद्गुरू तुकोबारायाच्या नावाचा जल्लोष करत पंढरपूरकडे पायी रवाना झालेले आहेत। अनेकांना पायाचा त्रास होत असतो, व्याधी ह्या निर्माण होत असतात, पण त्या व्याधी कमीत कमी कराव्यात म्हणून तुम्ही इथं एक हातभार लावताय। तुम्हाला काय सांगायचं वैष्णवांसंदर्भात? आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितल्यानुसार आळंदी देहूमधून निघालेली ह्या पालखी, तुकोबारायांच्या या पालखीचं आगमन यवतमध्ये होतंय आणि पालखीच्या पुढे चालणारी लोक, पालखीच्या मागे चालणारी लोक आणि हे मिश्रण पाहिलं तर याची देही याची डोळा अशा पद्धतीने हा अनुभव आम्हाला येतो। आणि यामध्ये जे विविध 18 पगड जातीची लोक एकत्र येतात, गुण्या गोविंदाने एकमेकांच्या हातामध्ये, कोण कुठल्या गावचा काही संबंध नसताना हा सोहळा या ठिकाणी सुरू होतो। या इथं पोहोचल्यानंतर थकलेले मागलेले लोक येतात। आमच्या दोन्ही कॉलेजेसचे आपले नर्सिंगचे, फिजिओथेरपीचे स्टुडंट त्यांना विविध प्रकारे आराम, त्यांना दिलासा कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करतात। परंतु हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम जसं साहेबांनी आता पत्रकार साहेबांनी म्हणल्याप्रमाणे जगातील एक मोठा अद्भुत असा सोहळा आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या, सर्व जाती धर्माचे लोक येऊन विठ्ठलापर्यंत पोहोचण्याच्या, विठुरायाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले असतात। आणि यामध्ये त्यांना विविध स्तरावरती शासनाकडून, विविध ठिकाणी असणाऱ्या दानशूर लोकांकडून, विविध ग्रामपंचायती, पंचायत समिती, विविध जिल्ह्यांमधून ह्या वारकऱ्यांना जाताना त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या सुविधा दिवसेंदिवस लोकांच्या सहभागातून वाढत आहेत आणि लोक उत्स्फूर्तपणे लोकांना जास्तीत जास्त कसं आरोग्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतायत, पाण्याच्या बाटल्या प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त चांगले खाद्यपदार्थ या लोकांना कसं देता येतील या दृष्टीने लोक प्रयत्न करतायत। हा या उपक्रमाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे आणि शासन याचा चांगल्या पद्धतीने नियोजन करतंय, त्यामुळे हा उपक्रम दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने होतोय असं मला वाटतं। मित्रांनो, मानवता हीच ईश्वर सेवा आहे हा मनातला मोठापणा ठेवतो। एक खऱ्या अर्थानं मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टर खळदकर आणि डॉक्टर कुलकर्णी
त्यांचं युनिट इथं काम करतोय. आपण त्या सर्वांना धन्यवाद देऊया. अशीच वैष्णवांची सेवा करत राहा. भारत ही भूमी महाराष्ट्रातली संतांची भूमी आहे. त्या संतांच्या भूमीमध्ये आदरभाव टिकवायचा असेल तर सर्वांना एकमेकांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि तेच करताना मानवता हा एकच धर्म समजून करायचं काम करा. एवढंच आपण आवाज लोकशाहीच्या वतीने सर्वांना नमूद करूया. आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण. धन्यवाद. बाबा गाव कुठलं? हा काय चाललंय? सेवा चालली. बरी वाटते का? हो, बरी वाटते. वाइड एंगल का Thank you.